शिर्डी साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुमारे 32 सेंटीमीटर आकाराची आणि 15 किलो वजनाची गाठ जळगाव येथील मायाताई राठोड या महिलेच्या शरीरातून काढण्यात डॉक्टर रणजित भोजने व डॉक्टर संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर व टीमने केली आहे। या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल गोरक्ष गाडीलकर, भीमराज दराडे, डॉक्टर शैलेश ओक, डॉक्टर प्रीतम वडगाबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। मालाबाई राठोड ही रुग्ण जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये आले होते तेव्हा त्यांना बाहेरून रेफर करण्यात आलं होतं की त्यांना ओव्हरियन कॅन्सर विथ मॅलिग्नंट असायटिस आहे आणि आम्ही एक जोखीम पत्करून हे ऑपरेशन करायचं ठरवलं होतं। तर त्यांचं सायटोरिलेटिव्ह सर्जरी आम्ही करण्याची ठरवली होती आणि ती खूप थोडं कठीण होतं आमच्यासाठी, कारण की रेट्रोपेरिटोनियल स्ट्रक्चरला पूर्ण ती गाठ अटॅच होती। त्याच्यामुळे ते डिसेक्शन करण्याला आम्हाला खूप रिस्क घेऊन हे ऑपरेशन करावं लागलं। आता ती पूर्ण गाठ आम्ही पूर्णपणे काढलेली आहे। TH, BSO आणि रेट्रोपेरिटोनियल डिसेक्शन आम्ही केलेलं आहे। तसं रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहे। सदर रुग्ण मालाबाई राठोड, राहणार जळगाव, वय वर्ष 46। सदर रुग्णाला मागील 2 वर्षापासून पोटाचा आजार होता। पोटाची साईज हळूहळू वाढत चालली होती। त्या रुग्णाने बुलढाणा, जळगाव, अकोला या ठिकाणी तसेच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातसुद्धा रुग्णाने दाखवलं, पण सदर रुग्णाचे ऑपरेशन महावैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये झालं नाही। सदर रुग्ण शेजारच्या एका रुग्णाचे ऑपरेशन साईबाबा संस्थांमध्ये झाल्यामुळं तो रुग्ण आपल्या हॉस्पिटलला रेफर झाला। इथं आल्यानंतर त्यांनी डॉक्टर भोजने यांना ते ऑपरेशनसाठी भेटले। भोजने सरांनी त्यांना व्यवस्थित सल्ला दिल्यानंतर सदर रुग्णाचे पूर्ण ऑपरेशन प्रधानमंत्री योजनेमध्ये पूर्णपणे मोफत झालेले आहे। सदर रुग्णाला जवळ 15 ते 20 किलोची गाठ काढण्यात आलेली आहे आणि ऑपरेशननंतर सदर रुग्ण व्यवस्थित ठणठणीत बरा आहे। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर।